छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख सलीम खामगावकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व ऑटो रिक्षा चालक मालकांनी आपापल्या मागण्यांसाठी आज सोमवारी सकाळी 11 वाजता क्रांती चौकातून प्रादेशिक परिवहन कार्यालय रेल्वे स्टेशनकडे मोर्चा काढला। या मोर्चात काळी, पिवळी आणि बॅटरीवर चालणाऱ्या L5 ऑटो रिक्षासह मोठ्या संख्येने चालक सहभागी झाले होते। तर त्यांनी एका निवेदनात आपल्या मागण्या प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडे मांडल्या आहेत। तर त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत: L5 बॅटरी रिक्षांना परवाना लागू न झाल्याने त्यांचे पासिंग तात्काळ थांबवावे, रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करावी, RTO कार्यालय परिसर दलालमुक्त करून दलालांवर गुन्हे दाखल करावेत, लायसन्स बेंच ट्रायल रोज घेण्यात यावी, कंपनी बसची अवैध वाहतूक बंद करून भरारी पथक नेमावे, रिक्षा दर फलक आणि मीटर दराची जनजागृती करावी, नवीन परवाने तात्काळ बंद करावेत, वाळूची अवैध तस्करी आणि ओव्हरलोड वाहने रोखावीत, परवाना नूतनीकरणासाठी फायनान्स कंपनीची NOC रद्द करावी, इको गाडीला 5+1 टॅक्सी परवाना द्यावा, एअरपोर्टवर रिक्षा पार्किंगची व्यवस्था करावी, स्मार्ट बस ग्रामीण भागात थांबवावी। तर ह्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या 17 सप्टेंबर रोजी सिद्धार्थ गार्डन येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा रिक्षा चालकांनी दिला असून याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असं निवेदनात म्हटलं आहे। आमच्या शहरामध्ये ज्या पद्धतीने आज ऑटो रिक्षा चालकांवर गुलाबी चॉकलेट देण्याचं काम या प्रशासनाचं चालू आहे। पहिला विषय आहे की शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये बॅटरीच्या रिक्षा चालू आहे। बॅटरीच्या रिक्षामधला 2 प्रकार आहे, L3 आणि L5। L3 ला परवाना लागत नाही, परंतु L5 ऑटो रिक्षाला परवाना लागतं हे प्रशासनाला माहिती आहे, RTO अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे, परंतु RTO प्रशासन याच्याकडे बघायची भूमिका घेत आहे। दुसरा विषय आहे कंपनी बसेसमध्ये अवैध प्रवासी वाहतूक होतात। कंपनी बस यांना परवाना फक्त कंपनीचे वर्कर ने आण करण्यासाठी आहे, परंतु आपल्या शहरामध्ये मराठवाड्याची राजधानी असल्यामुळे 7 MIDC असून रिक्षा चालकांच्या व्यवसायावर कुऱ्हाड घालण्याचं काम कंपनी बस चालक मालक करत आहे। प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही। आपल्या शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये स्मार्ट सिटी बस चालत आहे, त्यांना सिटिंग कॅपॅसिटीचे लिमिट नाही व किती किलोमीटर अंतरावर चालायचे याचीही मर्यादा नाही। त्यानंतर कल्याणकारी महामंडळाची घोषणा झालेली आहे, अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही आणि रिक्षा चालकांची सिनियरिटी संपत आहे। आणि बॅटरी रिक्षाच्या विषयावर जर बोलायला गेलं तर रिक्षा चालकांचा परवाना जो असतो त्या परवान्याच्या माध्यमातून पोलीस कॅरेक्टर वगैरे सगळं दिला जातो, परंतु बॅटरी रिक्षाला पोलीस कॅरेक्टर नाही आहे। कसल्याही प्रकारचं आधार कार्डावरती गाडी दिल्या जाते। शहरामध्ये रिक्षा थांबा नाही आहे। रिक्षा थांब्यासाठी महानगरपालिकेला आम्ही आंदोलन केलं, पत्र दिलं, परंतु महानगरपालिकेच्या माध्यमातून अशी माहिती समोर आली की NOC RTO प्रशासनाची लागणार आहे। आणि यामध्ये मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो की रिक्षा चालक हा आमचा गोरगरीब रोजगार व्यवसाय करणारा व्यक्ती असून रिक्षा चालकांना ज्या पद्धतीने क्रिमिनल समजून गुन्हे दाखल केले जातात, दुर्भाग्याची गोष्ट आहे की RTO प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची दर फलक ज्याला आपण म्हणतो, शेअरिंग असेल, मीटर असेल, कोणत्याही चौकामध्ये, कोणत्याही स्टँडवर, रेल्वे स्टेशन असेल, विमानतळ असेल, बस स्टँड असेल, सिडको बस स्टँड असेल, कोणत्याही ठिकाणी दर फलक लावण्यात येत नाही। दर फलक जर लावले तर रिक्षा चालकावर गुन्हे दाखल होणार नाही, प्रवाशामध्ये रिक्षा चालकामध्ये तक्रार वाद निर्माण होणार नाही। आजच्या घडीला रिक्षा चालकांना एक अछूत नजरेनं बघितलं जातं, याला प्रशासन जबाबदार अशी आमची मागणी आहे। मांगने जैसी बैटरी गाड़ियों के ऊपर जो आपने जो बगैर परवाना जो गाड़ियाँ रिलीज कर रहे, ये इनके ऊपर जो तो परवाना लगाओ, इसके ऊपर बैटरी गाड़ियों के ऊपर जो है तो परमिट की और लाइसेंस बैच के ड्राइवर को हटी शर्त लगाओ। ये हटी शर्त हटी क्यों, इसका कारण क्या है? इसका कारण ये है कि कुछ अमीर दोस्तों को जो है तो श्रीमंत को और श्रीमंत किया जा रहा है और हम गरीब रिक्शे वालों के तरफ जो है तो गलत नजर से देखा जा रहा है कि तुम आपस में लड़कर मर जाओ, खत्म हो जाओ। ये सरकार ये चाहती है, भाई चैनल के माध्यम से इस सरकार तक इस आवाज को पहुंचाइए कि हम रिक्शे वाले जो है तो हम वो इंसान है, हम वो नागरिक है जो जनसेवा करते, और हम जो है तो अपने कुटुंब को जो है तो एकदम खून पसीने की गाड़ी कमाई से हम अपने कुटुंब को पालते। ये हमारे जो है तो हमारे कमाई के ऊपर ये डाका है सरकार का, और हमारे गरीब भाइयों के आपस में झगड़े लगा के
खत्म करने का ये पॉलिसी है सरकार की। तो इस आवाज को इतना बुलंद कीजिए कि सरकार तक एक बात जाना चाहिए। और मेरे भाई, हम सब भारतीय नागरिक हैं, हमको भी भारत में रहने का अधिकार है, हम रिक्शा वालों को भी अधिकार है, और हमको हमारे अधिकार कोई छीन नहीं सकता। हम इस सरकार को बता देंगे, संविधान के लोकशाही पद्धति से पूरे जिले में, पूरे महाराष्ट्र में और पूरे देश में हम इस बात का विरोध करेंगे और आंदोलन करेंगे। और एक बात मैं कहना चाहता हूँ कि हमारे इस शहर में, औरंगाबाद शहर में इतने बड़े बड़े दिग्गज लीडर हैं जो मंत्री पद पे आज बैठे हुए हैं, उनको हमने निवेदन बार बार दे चुके हैं कि हमारे को जो है तो रिक्शा स्टैंड, पिकअप पॉइंट, ड्रॉप पॉइंट, आराम पॉइंट आज तक मिला नहीं मेरे भाई। यानी तुम अपने ही लोग थे और तुम खुद रिक्शा चलाए हुए हैं, तुमको मालूम है ये चीज, और तुम अपने रिक्शा वालों का दुख नहीं समझ सक रहे। बोले तो क्या करना फिर हमने?